तिन्ही टेंडर आपणच भरायचे, हायर पण आपलं, लोअर. लिंगाबा साहेब कुठे? गुड मॉर्निंग सर. साहेब आहेत ना त्यांच्या केबिनमध्ये. काय झालं? पेपर वाचला आजचा? नाही सर. रिअल इस्टेट मार्केट जाम कोसळलंय. सिमेंटचे भाव वाढलेत, स्टीलचे भाव वाढलेत. लॉस शिवाय आपल्या हातात दुसरं काही येणार नाही. हो नाही, पण मी ही बातमी वाचली नाही. लाज नाही वाटत सांगता ना? ज्या व्यवसायात आपण काम करतो त्या व्यवसायाशी संबंधित झालेली पेपरमधली बातमी वाचता येत नाही का? कमीपणाचं वाटतं? नोकरी सोडून घरी बसा ना, त्यापेक्षा बातमी वाचली म्हणून वर तोंड करून सांगताय. काय झालं विक्रमादित्य? काय झालं विक्रमादित्य? तेवढं रगवायला काय झालं? लिंगाबा साहेब, आपल्यासाठी खूप वाईट बातमी आहे. आय नो. आम्ही ते न्यूज पेपरमध्ये वाचलं आणि टीव्हीवर पण पाहिलं. लिंगाबा साहेब, ज्या मार्जिनमध्ये आपण काम करतोय आणि जी क्वालिटी देण्याचं आपण प्रॉमिस केलंय, यामध्ये आपल्याला प्रचंड लॉस सोसावा लागणार आहे. त्याची बात नाही. हुशार माणूस आधी आपलं प्रॉफिट साईडमध्ये काढून ठेवतं, मग बिझनेस करतो. आम्ही लोक पण आधी आपलं प्रॉफिट बाजूला काढणार आणि मग बिझनेस करणार. पण मग उरलेल्या किमतीत आपण क्वालिटी का देणार? समवेअर इफ कॉम्प्रोमाइज वी हॅव टू डू, देन क्वालिटीमध्ये का नको? लिंगाबा साहेब, रिलॅक्स विक्रमादित्य. आम्ही आता जरा बाहेर जाऊन येतो. विल टॉक लेटर ऑन दिस सब्जेक्ट. पण एक ध्यानात असू द्या, लिंगप्पाला स्वतःच लॉस घ्यायला कधीच आवडत नाही. असू दे, खा तू खा. साक्षी, अगं देऊला फोन करणार होतीस ना? अरे हो. हॅलो हॅलो देऊ, साक्षी बोलते. हा साक्षी बोल. सहजच फोन केलास ना? सहजच फोन केला. म्हटलं नवीन घरात छान सेटल झालीस की नाही विचारावं. नवीन घर ना? काय झालं देऊ? काय नाही, सेटल ना? हो झाले ना. देऊ नक्की काय झालंय? काय प्रॉब्लेम असणार आहे साक्षी? सांगितलं ना एकदा, काही झालं नाहीये. देऊ काहीतरी झालंय. तू मला सांग नक्की काय प्रॉब्लेम. साक्षी साक्षी अगं माझी ना झोपच उडाली आहे. विक्रमनी मला सांगितलं होतं की हे घर 50 लाखाला घेतलंय आणि खरं म्हणजे या घराची किंमत ना 5 कोटी आहे. 5? मला हे आधी माहित असतं ना तर मी विक्रमला हे घर घेऊच दिलं नसतं. हे बघ देऊ, तू विक्रमवर तुझा विश्वास आहे ना? त्याने काहीतरी विचार करूनच हा निर्णय घेतला असेल ना? ते काय मला माहित नाही साक्षी. मला फक्त एवढंच माहिती आहे, डाऊन पेमेंट म्हणून त्यांनी खूप कमी रक्कम भरली आहे. बाकीच्या पैशांचा बंदोबस्त नाही झाला तर? अगं 5 कोटी ही काय कमी रक्कम आहे का? हे बघ देऊ, मला सगळं मान्य आहे, पण विक्रमचं तुझ्यावर खूप प्रेम आहे म्हणून त्याने एवढा मोठा बंगला तुझ्यासाठी घेतलाय. असं म्हणून आपण पॉझिटिव्ह विचार करूया ना? अगं साक्षी, केवढा मोठा व्यवहार केलाय त्यांनी. केवढं टेन्शन आलंय मला. आपल्यासारख्या सामान्य माणसांना ठरवून सुद्धा असा पॉझिटिव्ह विचार करता येईल का? देव, तू टेन्शन नको घेऊ. तू एक काम कर, तू इकडे ये आणि मग आपण या विषयावर सविस्तर बोलूया. हा ठीक आहे, ठेव फोन. बाय. साक्षी, अगं काय एवढं समजावून सांगत होतीस देवला? काय म्हणत होती ती फोनवर? अगं नवीन घरात काका,
काय झालं साक्षी? देऊचा फोन होता. नवीन घरात शिफ्ट केलं ना आता त्यांनी. त्या घराची खरी किंमत 5 कोटी रुपये. 5 कोटी? हो, आणि विक्रमने त्याचं डाऊन पेमेंट खूप कमी केलंय. त्यामुळे बाकीची रक्कम तो कशी काय भरणार आहे याचंच टेन्शन आलंय देऊला. मलाही वाटतच होतं की दोघंच माणसं राहणार एवढं मोठं घर. पण वास्तुशांतीच्या वेळेला विक्रम समोर मी काही बोलले नाही. बहिणी, अगं शेवटी तो विक्रमादित्य राजे शिर्के आहे ना. एवढं मोठं घर असावं अशी त्याची इच्छा असूच शकणार आहे. तरी 5 कोटी म्हणजे? हे बघ बहिणी, 5 कोटी ही रक्कम आपल्यासारख्यांसाठी मोठी असू शकते, पण विक्रमने ज्या पद्धतीने प्रोग्रेस केले ना त्याच्यासाठी ही रक्कम क्षुल्लक असेलही. म्हणजे विक्रमने हा निर्णय अविचारानेच घेतलाय असं आपण कशाला म्हणायचं आता, नाही का? माय बाई व, एवढा मोठा बंगला आहे नाही. हो ना, पाय ना. काय लिहिलं पाय बरं. हा, थांबा थांबा. देव देव आणि विक्रम, त्यात काय वाचा लागते काही समजत नाही. बरोबर. थांब थांब, हे पाय बेल आहे इथं. बेल असते मोठ्या बंगल्याले. वाजवा ना. बस बस, वाजू वाजू परत. ढोल्याची आई शोभा काकू, तुम्ही अचानक? नाही माय फोन करूनच येणार होतो. काय झालं, त्या बाबल्याचा पिशवी बंद होता. नाही तर विचारणार होतो तुला येऊ का नाही म्हणून. अहो तसं नाही, विचारायला फोन करा असं नाही म्हटलं मी. आम्ही येतोय असं सांगायला फोन करायचा. या या या, आत या ना. या बाई व, पाय व, कितलं साजरं घर आहे माय देवयानीचं. होतं. बसा तुम्ही. काय आणू तुमच्यासाठी? अहो काही नको, आम्ही तुमचं घर बघायला आलोत. अहो ते ठीक आहे, पण पहिल्यांदाच आलायत की नाही, काहीतरी घ्यावंच लागेल. नाही ना देवयानी, खरंच काही नको. शोभा काकू बसा. पाय आलेच मी. ऐक ऐक ऐक, हे पाय, त्यासाठी बाजरीची भाकरी करून आणली. बरं आले मी. हा बसा. हा हा. हो माय बाय. कसं साजरं वाटते हो जबरूची माय. मस्त आहे नाही. माय बाई व, इथलं मोठं घर तू आलं. कितली श्रीमंत आहे माय बाई तू. तरी आमच्या आठवण ठेवते. मन भरून आलं माय बाई. अहो विक्रम भाऊ नाही दिसत कुठे. विक्रम ऑफिसला गेला. असं देवयानी ताई, आम्हाला ना वस्तीतल्या लोकांना तुमच्या दोघांची खूप आठवण येते. हो, खरं तर काही दिवसच तुम्ही वस्तीत राहायला आला होतात, पण आजही वस्तीतला प्रत्येक जण तुमची खूप आठवण करतो. आम्हालाही तुमच्या सगळ्यांची खूप आठवण येते. का नळाला 24 तास पाणी असून नाही? हो, पाणी 24 तास असतं. पण खरं सांगू, वस्तीत नळावर पाणी भरताना वेगळीच गंमत यायची. असं कसली गंमत. मेलं बालदीभर पाण्यासाठी रोज सकाळी मारामाऱ्या आणि भांडणं. हो ना माय बाई.
हो डमरूची आई, पण त्याचमुळे तर आपण एकमेकांच्या जवळ आलो ना. आणि 15 मिनिटं का होईना सगळ्यांची गप्पा मारता यायच्या. देवयानी ताई, तुमचा बंगला खरंच खूप छान आहे. हाव, आणि मोठाई असा बंगला फक्त सिरियल मध्ये पाहायला मिळते माय बाई. लय नशिबान आहेस माय बाई तू. नशिबाचाच खेळ आहे हा सगळा. आम्ही तर अशा बंगल्याचा स्वप्नात सुद्धा विचार करू शकत नाही. हो की नाही शोभा काकू? म्हणूनच खऱ्या अर्थाने तुम्ही सुखी आहात. कर्जाचं डोंगर डोक्यावरती घेतलेल्या घराच्या किमतीपेक्षा चेहऱ्यावरचं समाधान मोलाचं. विक्रमला हे लक्षात यायला हवं होतं. हाव ना, काय बरं केवढं मोठं घर आहे. इकडून दरवाजे आणि तिकडून दरवाजे. ते घर पाहताना मला ती आठवण येते ते गाण्याची, 800 खिडक्या 900 दार. तसंच वाटतं की नाही माय बाई? ओ इथलं घर आवरता आवरता देवयानाचे हात दुखत असते नाही. हो तर म्हणूनच एवढी बारीक झाली बाई पोरगी. देवयान, एक विचारू तुले? विचारा ना. नाही, आता एवढ्या मोठ्या घरात राहणं आमच्या तर नशिबात नाही, पण तुले कसं वाटतं या घरात राहून? छान वाटतं. खरं सांगू, परिस्थितीनुसार माणसांनी बदलायला हवं. श्रीमंतही व्हायला हवं. पण श्रीमंतीचा मुकुट डोक्यावर मिरवताना चेहऱ्यावरचं हसू मावळणार नाही याची काळजी घ्यायला हवी. बोला सर. साक्षी, एक बॅड न्यूज आहे. काय झालं बागडे सर? ज्या गोष्टीची मला भीती वाटत होती तेच घडलंय. राजने स्वतःच्या हाताने स्वतःचं मरण जवळ ओढावून घेतलंय. बागडे सर, तुम्ही मला नक्की सांगाल का काय झालंय ते? साक्षी, काल रात्री काही सशस्त्र अज्ञात माणसांनी राजला पळवून नेलाय. आणि या सगळ्या गोळीबारात आमचेही काही पोलीस दगावले. कोण होती ती माणसं? ती माणसं जरी आमच्यासाठी अज्ञात असली तरी राजच्या परिचयाची होती. कारण त्यांना जर राजला मारायचंच होतं तर त्याला गोळ्या घालून ती निघून जाऊ शकली असती. पण त्यांनी राजला सही सलामत आपल्याबरोबर नेलं. याचा अर्थ ती राजचीच माणसं होती अशी आमची खात्री आहे. काय झालं साक्षी? बरं, राज आता तुला कॉन्टॅक्ट करेल तेव्हा त्याच्याशी काय बोलायचं, कसं बोलायचं हे मी तुला सांगण्याची गरज नाही, नाही का? त्याचा फोन आला की लगेच मला कॉन्टॅक्ट कर. साक्षी, काय झालं ग? वागळे साहेब राजबद्दल काय म्हणाले? वागळे सर म्हणाले राजला त्याच्या माणसाने पळवून नेलंय. वागळे, जरा नीट विचार कर. यापूर्वी प्रत्येक वेळी राज तुला फसवत आलाय. त्या साक्षीला बरोबर घेऊन यापूर्वी तो हॉस्पिटलमधनं पळून गेलाय. हा एवढा सगळा इतिहास तुला माहीत असताना सुद्धा तू त्याच्यावर विश्वास ठेवलास. नेमकं हेच तुझं चुकलंय. ऍक्च्युली त्या दिवशी मी ड्युटीवर असतो तर ही वेळ आलीच नसती. वागळे, आपण तुझ्या त्या राजला सरकारी साक्षीदार बनवलं. इतके दिवस पोलीस कस्टडीत ठेवलं. काय झालं? अरे त्याच्या मदतीने तू त्याच्या कुठल्याही साथीदारापर्यंत पोहोचू शकला नाहीस. अरे लाज वाटायला पाहिजे वागळे तुला. पण सर, वागळे, तू आता किती काही जरी सांगितलंस ना
ते तुझ्या हातून राज निसटून गेला हे सत्य तर बदलणार नाहीये ना? नाही सोडणार. याच्या पुढे एकदा जरी राज माझ्या समोर आला ना तरी दया माया न दाखवता सरळ गोळ्या घालणार. वागळे, अरे गुन्हेगारांना गोळ्या घालण्यासाठी सर्व्हिस रिव्हॉल्वरची गरज असते. इथे तुझ्या नोकरीचा सुद्धा भरोसा राहिला नाहीये. साक्षी, साक्षी, काय झालं? ए साक्षी, अगं बोल ना. साक्षी, अगं काय झालंय? ए साक्षी, रडू नकोस ग. काय झालंय ते नीट सांग ना. काका, हं? राज पोलीस स्टेशन मधून गायब झालाय. म्हणजे ए बहिणी. साक्षी, एक मिनिट, नीट काय झालं ते सांगतेस का? मागे सरांनी माझ्या मोबाईलवर फोन केला आणि साक्षी, रडतेस? काय झालं? मकरंद, अरे का रडते ही? अगं सांग ना बाळा. साक्षी, आताच मागे सरांचा माझ्या मोबाईलवर फोन आला होता. ते म्हणाले की काही माणसांनी पोलीस स्टेशनवर हल्ला केला आणि राजला पळवून घेऊन गेले. काय? पण पोलीस स्टेशन मधनं असं कसं? तेच विचारण्यासाठी मी आणि गोदा काकू पोलीस स्टेशनला गेलो होतो, पण वागळे सर मला भेटलेच नाहीत. साक्षी, अगं वाघेचे फोनवर काय म्हणाले होते? पण राजला त्या लोकांनी खरंच पळवून नेलाय का राज स्वतःहून त्यांच्या बरोबर पळून गेलाय? काका, राज स्वतःहून कसं काय पळून जाईल? तसं जर असतं तर त्यांनी स्वतःला सरेंडर केलंच नसतं ना. मला माहितीये त्या माणसांनी त्याच्यावर हल्ला केलाय. त्याला राजला मारायचंय. साक्षी, साक्षी, काय हो मॅनेजर, टेल मी द सोल्युशन. हो, उपाय सांगा, उपाय. साहेब, मार्केट एवढं टाईट आहे की मी आय एम ट्राईंग. जस्ट वेट. डोंट ट्राय अँड कॉल विक्रम फोन. ओके साहेब. ये, तुम्हाला नाहीच होणार ते. फोन करा. ते कॅल्सी द्या इकडं. विक्रमादित्य सर, लिंगप्पा साहेबांनी त्यांच्या केबिनमध्ये बोलवलं. प्लीज. येतो. मॅनेजर, बोला साहेब. ते अर्थक्वेक पासून वाचण्यासाठी आपण जे सिस्टीम यूज करणार त्याचं कॉस्ट काय होतं? 85 लाख सर. 85. कॅन्सल. लिंगप्पा साहेब, काय बोलताय तुम्ही? आपल्या फ्लावरच्या सेफ्टीचं काय? अहो, ते अर्थक्वेक रोज रोज येतं का हो? ते येईल तेव्हा येईल, पण ते 85 lakhs. 85 lakhs इज टू मच, नॉट वर्थ. हे बघा लिंगप्पा साहेब, मॅनेजर तुम्ही बाहेर जा. लिंगप्पा साहेब, तुम्ही जो निर्णय घेताय तो आम्हाला व्यक्तिशः मान्य नाही. त्यापेक्षा आपण असं करूया, आपण आपल्या वर्कर्सची शिफ्ट 8 तासावर 9 तासाची करूया, विदाउट बेअरिंग एनी ॲडिशनल अमाऊंट. हवं तर आम्ही बोलतो मुकादमशी. त्यापेक्षा ते रेती, सँड आणि सिमेंटचं रेशो बदलावं.
आम्हाला असं वाटतं लिंगाप्पा साहेब, आपण जर्मनीहून लेटेस्ट टेक्नॉलॉजीचं ड्रिलिंग मशीन मागवलं ना तर आपलं काम पण फास्ट होईल. त्याच्यापेक्षा मला असं वाटतं की ते इम्पोर्टेड मशीनचं सगळं ऑर्डर कॅन्सल करून आपल्याकडे जे इंडियन मशीन आहे, आपलं जुनं मशीन ते वापरा. या पद्धतीने आम्ही कधीच काम नाही केलं. मग आता करा ते लॉस बेअरिंग. आय डोंट ॲग्री. म्हणून क्वालिटीशी कॉम्प्रोमाइज करायचं? यू आर बिकमिंग इमोशनल. तुम्ही जास्त प्रॅक्टिकल होत आहे. एक्सपिरियन्स आमचं जास्त आहे हो. आमच्याकडे जिद्द आहे, महत्वाकांक्षा आहे. ते जिद्द आणि कॉन्फिडन्स पेक्षा ते वेट पाहिजे हो. वेट. नो लॉस, ओनली प्रॉफिट. ओनली प्रॉफिट. आम्हाला असं वाटतं लिंगाप्पा साहेब की ज्या पद्धतीने तुम्ही विचार करताय तर आम्ही खरंच तुमचे पार्टनर म्हणून योग्य नाही आहोत. आणि हे जे लॉसेस आपल्याला होत आहेत हे आपल्या मेहनतीने, आपल्या बुद्धीच्या जोरावर आपण प्रॉफिटमध्ये बदलू शकतो. आम्हाला नाही वाटत आपण यापुढे एकत्र काम करू शकू. आपल्या दोघांचे मार्ग वेगळे आहेत.